सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी सुनील पोटे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा पिंपरी श्रामाचे असे आहे. माझ्या वक्तृत्वाचा विषय स्त्री शिक्षणाचे महत्त्व हा आहे. पुन्हा सर्वांना माझा सादर प्रणाम. शिकलेली आई घरदाराला पुढे ने, शिकलेली आई घरदाराला पुढे ने अशी घोषणा आपण नेहमी ऐकत असतो. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली असे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. स्त्रियांनी शिकले पाहिजे, कारण एका स्त्रीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होत असते, कारण ती कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा फुलेंनी देखील वर्षापूर्वीच ओळखले होते. 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. आपल्या पत्नीला सावित्रीबाईंनी शिक्षित करून चालवायला दिली. महर्षी कर्वेंनी शिक्षण क्षेत्रात किती आणि काय कार्य केले हे सर्व श्रुत आहे. आपण 21व्या शतकात राहणाऱ्यांनी खेडोपाडी राहणाऱ्या आदिवासी भागातील मुलींच्या शिक्षणाला मदत केली पाहिजे. अनेक दानशूर व्यक्ती समाजाची ऋण फेडण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अनेक मुली शिक्षणाबरोबर आर्थिक क्षेत्रात, खेळात प्रावीण्य मिळवतात. प्रत्येकाने स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणले आहे. भारताच्या इतिहासात शूर महिलांचा उल्लेख आहे. मीराबाई, लक्ष्मीबाई, दुर्गावती, अहिल्याबाई तसेच वैदिक काळातील गार्गी, मैत्रेयी या बुद्धिमान स्त्रिया होत्या. परंतु दुर्दैव असे की मध्यंतरीच्या काळात स्त्रीवर खूप बंधने लादली गेली. चूल आणि मूल हे तिचे विश्व आहे असे सांगितले गेले. स्त्री शिकल्यामुळे तिचा बुद्धीचा विकास केल्यामुळे ती आपल्या घरातील सदस्यांची आरोग्याची काळजी घेताना दिसते. ती अंधश्रद्धेला बळी पडत नाही. ती राष्ट्रहिताचा विचार करू शकते. म्हणून आपल्या राजकारणात स्त्रियांना 30% आरक्षण ठेवले आहे. भारताला उद्याच्या मासात व्हायचे असेल तर स्त्री शिक्षणाला पर्याय नाही. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. हृदयात अमृत असणाऱ्या आईला, स्त्रीला समाजात आजही काही ठिकाणी मानाचे स्थान दिसत नाही. स्वतःला उच्च शिक्षित मानवणाऱ्या काही जणांना स्त्रीचा जन्म नाकारला जातो. स्त्री आणि पुरुष या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक मुली तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करतात. 3 कुटुंबांच्या प्रगतीसाठी झटतात. म्हणून त्या सांगते, स्त्रीला जगवा, स्त्रीला शिकवा, सर्वांनी प्रगती करा. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. तिला सुद्धा आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते, कडाडली तर वीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व अजून मी काय ते सांगणार. धन्यवाद.